नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद आणि 110 पंचायत समिती गणाच्या निवडणूक सुरू आहे. काल 55 गटात आणि 110 गणात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. यात काही ठिकाणी अर्ज बाद झालेले आहेत, तर 3 उमेदवारी अर्जावर आज सुनावणी होणार होती. आजपासून खऱ्या अर्थानं उमेदवारी अर्ज माघार घेण्याला प्रारंभ झाला आहे आणि आजपासून 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. अनेक ठिकाणी पक्ष आपल्याला उमेदवारी देऊन अनेकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळं अनेक जण आपले अर्ज माघारी घेतील अशी चिन्ह आहेत. आज धाराशिव जिल्ह्यातील पळसप, उपळा, वडगाव सिद्धेश्वर या गटातून पेठे, देडे, नेताजी पाटील आदींनी माघार घेतलेली आहे. नेताजी पाटलांनी उपळा या जिल्हा परिषद मतदारसंघात भरलेला आपला अर्ज माघारी घेतलेला आहे. तर पंचायत समितीच्या काही गणातून पण काहींनी माघार घेतलेली आहे. आता निवडणूक अर्ज घेण्यासाठी 27 जानेवारी हा शेवटचा दिवस असला तरी रविवारी आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनामुळं सुट्टी असणार आहे. त्यामुळं उमेदवारांना शनिवार आणि मंगळवार हे 2च दिवस उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उरणार आहेत आणि या 2 दिवसात उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी पण निवडणूक कार्यालयात गर्दी जाणवणार आहे. आज आपण यासोबत तुळजापूर तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भरलेल्या उमेदवारांची आणि छाननीनंतर तिथं जे उमेदवार राहिले त्यांची यादी जोडत आहोत. धाराशिव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी एक बैठक घेऊन शहरात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी एक समिती पण त्यांनी गठीत करण्यात आली असून शहरातील सर्व 20च्या 20 प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून अगदी डीप क्लिनिंग कार्यक्रम केला जाणार आहे. जवळपास 100च्या आसपास स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी, JCB, ट्रॅक्टर अशी यंत्रणा तिथं असणार आहे. आज प्रभाग क्रमांक 13मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि या स्वच्छता मोहीम कशी चालू आहे यासाठी तुळजापूरचे आमदार, भाजपचे सर्व असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही त्या ठिकाणी भेट दिली आणि स्वच्छता अभियान कसं सुरू आहे याची पाहणी केली आणि आपल्या समर्थकांना काही सूचना पण दिल्या.
अक्षय ढोबळे यांनी हाती घेतलेलं हे काम स्तुत्य असंच आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी राबवावा आणि धाराशिव शहर अक्षय स्वच्छ राहावं यासाठी विशेष लक्ष द्यावं अशी धाराशिवच्या नागरिकांची इच्छा आहे. आज या स्वच्छता अभियानाच्या मोहिमेत नगराध्यक्षा सुनेहा काकडे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक प्रवीण माळी, त्यानंतर अभिजित काकडे, गटनेते अमित शिंदे आदी मंडळी उपस्थित होती. ठराविक दिवशी ठराविक असा प्रभाग निवडण्यात येईल आणि तिथं ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आलेली आहे. आणि हा कार्यक्रम मध्येच बंद करू नये, तो कायम राहावा आणि शहर सदैव स्वच्छ राहावं याकडे लक्ष द्यावं आणि यातून मग शहराला स्वच्छ शहराचा प्रथम पुरस्कार मिळवावा एवढी हीच नागरिकांची अपेक्षा असणार आहे. मंगलम सुमुहूर्त सावधास्तूरी तिलकम ललाट पटले वृक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमोक्तिकं करतले वेणो करे कंकणम आज विठ्ठल रुक्मिणीचा विवाह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात संपन्न झाला. या विवाह समारंभासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंढरपूर येथे गर्दी केली होती. दरवर्षी आजच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह समारंभ पार पडत असतो, कारण याच दिवशी पुरातन काळात विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला त्याची आठवण म्हणून हा कार्यक्रम करण्यात येत असतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विवाह समारंभाचा व्हिडिओ यासोबत आपण जोडलेला आहे. आज आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.